पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या बर्वेमुळे कोण कुठला कारकूनही आपल्याला चार शब्द सुनावून जातो। डॅनियलला तर काय आहे ते कारणच मिळाले आपल्याला त्रास द्यायला। हाती कोलीतच मिळाले म्हणा ना। परवा सरदारांनी साक्ष फिरवल्यानंतर काय म्हणाला ऐकलेत ना? म्हणे केसरीकारांना तुरुंगात टाकणे हे स्वप्नच होते त्याचे, आणि ते पूर्ण होईल याची खात्री देखील होती। सत्याची बाजू घेताना ही अशी फळे मिळावी हे आपलं दुर्दैवच आहे बळवंतराव। आणि डॅनियल सारखे लोक याच संधीची वाट बघत असतात। पूर्वी त्या डॅनियलला चांगला धडा शिकवला होता, त्याची चांगली परतफेड केली त्याने आता। मला तर वाटलं होतं आज हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कोर्टात हजरच असेल। त्या डॅनियल सारख्यांचे फावते, कारण आपले येतच देशीय यांच्या समोर गुलाम म्हणून चाकरी करायला हजर असतात। जाऊ द्या बळवंतराव, सत्याची बाजू मांडताना समोर आलेल्या गोष्टींची आपण शहानिशा केली नाही ही आपली चूक म्हणायची। तर पुढचे 4 महिने काय काय वाढून ठेवलंय कोणास ठाऊक। आले देवाची या मना तिथे कोणाचे चाले ना। हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी। पांडवांचा सहकारी केला राज्यावरून दूरी। तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते पहावे। आले का ध्यानात? समोर जे काही संकट उद्भवेल त्याला धैर्याने सामोरे जाणे एवढेच काय ते आपल्या हाती। Hey, move fast. You are getting late. चला। केसरीकारांचा विजय असो, 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 केसरीकारांचा विजय असो। आता पुढचे 4 महिने हेच आपले घर, शाळा आणि कार्यालय देखील हेच। पाणी उपसण्याचं काम कशासाठी सुरू आहे? स्वयंपाकासाठी, भांडी घासण्यासाठी, तोंड धुण्यासाठी, पडसाकडे जाण्यासाठी। कैद्यांना या सर्व कामासाठी पाणी पुरवावे लागते। नशीब तुमचं चांगलं की तुम्हाला सक्त मजुरीची शिक्षा मिळाली नाही, नाहीतर तुम्हाला सुद्धा ही कामं करावी लागली असती। एक वेळ ते परवडले असते। हातात काही काम तर हवे। 4 महिने इथे रिकाम टेकडे बिना कामाचे कोठडीत बसून राहायचे, या कल्पनेनेच मला धडकी भरली। अरे हाताला काम आणि बुद्धीला चालना असेल तर बधिरत्व येत नाही। गप्पा नको, हा तुरुंग आहे। चला। भामे, अगं अशी दारात किती वेळ उभी राहणार आहे? सासूबाई
एव्हाना निरोप यायला हवा होता. अजून कोणीच कसं काही सांगायला आलं नाही. हे म्हणाले होते काशीनाथा करवी निरोप धाडतो म्हणून. अजून आला कसा नाही हा? वहिनी, भाऊजी, काय झालं? लागला निकाल? हे सुटले ना? आणि घरी कधी परत यायचे? मामंजी आहेत ना त्यांच्यासोबत? अरे काशीनाथा, गप्प काय उभं राहिलाय? बोल ना, काय निरोप आहे? केसरीकरांच्या विरोधात निकाल लागला आणि 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 काय? बोला ना. आणि काय? तुरुंगात धाडलं की काय यांना? काय शिक्षा झाली आहे? 4 महिने तुरुंगवास. काय? 4 महिने? भगवंता, 4 महिने? ताई, 4 महिने? सत्याची काळ धरणाऱ्याला एवढी मोठी शिक्षा? 4 महिने तुरुंगवास? तरी मी बाळा बरोबरीने विनवण्या करत होते. रे बाबा, नको त्या भानगडीत नको पडूस. 4 चौघांसारखा आपल्या बायका पोरांबरोबर सुखानं संसार कर, पण नाही. त्याच्या डोक्यात काहीतरी भलतंच खूळ. आता एवढंच पोर आणि बायकोला वाऱ्यावर सोडून गेलाय तुरुंगात खडी फोडायला. आई, सक्त मजुरीची शिक्षा नाही झाली, त्यामुळे खडी फोडावी नाही लागणार. हो, पण तुरुंगात गेलेच ना. घर तार बायकोला सोडून आता 4 महिने तुरुंगात घालवावे लागणार. मग तिथे खडी फोडत नाही तर आणि काय करू? त्यांनी काय फरक पडणार आहे? कित्येकदा गोपाळला सांगितलं मी, तुझ्या या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे उद्योग नको. पण माझं मेलीचं ऐकतंय कोणीच आहे? बरं, घरी बायकोने तरी 4 समजुतीचे शहाणपणाचे सल्ले द्यावेत, तर ते नाही. आमच्याकडे तोही उजेडच आहे म्हणा. मी काय सल्ले देणार यांना? त्यांची आणि माझी तुलना आहे का? हो, पण सल्ले दिले तरी ते ऐकायला हवेत ना. त्यांच्या डोक्यात कसलं वारं शिरलंय देव जा. कानावर काही पडेल तर शपथ. यशोदाबाई, आता मी काय सांगतोय हे नीट ऐका. उद्या समजा आपल्या बाजूने नाहीच लागला निकाल किंवा मी नाही राहिलो, तरीही डगमगायचं नाही. लिहिणं वाचणं चालूच ठेवायचं, अभ्यास चालू ठेवायचा. कोणी काही म्हणालं तरी त्यात खंड पडू द्यायचा नाही. वचन दे मला. कुठल्याही परिस्थितीत मी लिखाण वाचन बंद करणार नाही. मी वचन देते तुम्हाला. भामे, तुझा आधारच वाटतो बघ मला. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता तू अशी अगदी खंबीरपणे उभी असतेस. उद्या मी इथे नसलो, तुरुंगात म्हणा किंवा कुठेही, तरीही तू स्वतःला घरादाराला सांभाळशील असा विश्वास वाटतो मला. या शहाण्या सोरत्या माणसांनी काय गुन्हा केला असेल रे? मी पण तोच विचार करतोय. चोर तर वाटत नाही, दरोडेखोर तर नाही, खून तर नाही. काय असेल गुन्हा? फसवणूक, कोणाचे तरी पैसे हडपले असतील. पण त्यासाठी इथं कशाला आणतील? हे काय बडबड चालली आहे? चला पुढे. नाव, वय, राहणार बळवंत गंगाधर टिळक, वय 26, राहणार पुणे. बळवंतराव टिळक म्हणजे पुण्यात जे वृत्तपत्र आणि शाळा चालवतात ते? मी टिळक. हे गोपाळ आगरकर. त्या कोल्हापूरच्या माधवराव बर्व्यांच्या वाटेला गेलात
म्हणून इथे यावं लागलं. वाचलंय मी. मग सत्य काय आहे हे देखील समजलं असेलच तुम्हाला. सोबत काही सामान सुमान दिसतंय का? नाही दिसतंय का सांगा, नाही तर इकडे या. त्यांची उंची तपास. चला. नाव गोपाळ गणेश आगरकर, वय 26, राहणार पुणे. आणि बरं का साहेब, आम्ही सत्याच्या बाजूने उभे राहिलो. परिणाम काय होतील हे ठाऊक असूनही त्याचवेळी तुम्ही आणि त्या कपटी बर्व्यासारखे भारतीय मात्र 4 कवड्यांसाठी इंग्रजांच्या बाजूने उभे राहिलात. आपल्या माणसांच्या विरुद्ध जाऊन. आणि हे दुर्दैवी आहे. असं ए त्यांना कैद्याचे कपडे दे रे. हो साहेब. चला. आता या कपड्यात थंडीपासून बचाव कसा व्हायचा? जाऊ द्या बळवंतराव, आता काही दिवस या गोऱ्यांचा पाहुणचार स्वीकारू. या इथे स्वाक्षरी करा. आणि या माझ्या मागणं तराळात जायचंय. तरी मी म्हणते, गावी सांगावा धाडून आपल्याला गावी परत न्यायला कोणाला तरी बोलवून घेते, पण जनरीतीला धरून वागायचंच नाही ठरवल्यावर आपण तरी काय बोलणार? आता नवरा तुरुंगात गेलाय तर बायकोनं एकटीनं मागे राहण्याचं काही कारण आहे का? पण माझं मेलीचं ऐकतंय कोण इथे? त्यांच्या अनुपस्थितीत मी घर सोडून गेलेलं त्यांना नाही आवडणार. आणि ते घरी आले आणि मी नसेन तर मी शब्द दिलाय त्यांना. कसला डोंबलाचा शब्द? अगं नवरा घरात नाही, मग बाई माणसानी इथे एकटीनं राहणं बरं दिसतं का? तर जग काय म्हणेल? हे पहा, एकट्या कुठे आहेत त्या? आपण सगळे आहोत की एकमेकींसोबत. तुम्ही काळजीपोटीच बोलताय, मला मान्य आहे, पण तरीही राहा ना तुम्ही इथे. जीवाला घोर ग एके. नवरा बायको दोघे सारखेच हट्टी, ऐकायचे म्हणून नाही. यशोदे, खरं तर मलाही असं वाटतंय की तू तुझ्या सासूसोबत घरी जावं. अशा प्रसंगात आपण आपल्या घरात आपल्या माणसांमध्ये असलेलं केव्हाही चांगलं. अहो हेच सांगते मी, पण ऐकतंय कोण म्हणा? नसेल त्यांच्या मनात तर राहा ना इथेच. काही लागलं सवरलं तर सासूबाई आहेत जवळ, मामंजी आहे. ते असताना कसली चिंता? बघ बाई, मी माझ्याकडून सांगायचं कर्तव्य केलं. तुम्हाला काहीही लागलं सवरलं तर आम्ही आहोतच, परंतु जनरीतीला धरून राहणं हे केव्हाही योग्य. खरं तर ह्यांचा निरोप आलाय की कृष्णेला आणि भामेला घेऊन ताबडतोब निघून ये म्हणून. बाळ इथे नसताना तुम्ही दोघींनी असं राहणं खरं तर माझ्याही मनाला पटत नाही, पण तू काही ऐकायलाच तयार नाहीये. आता घरी गेले ना की हेही माझ्यावरच चिडतील. तुझ्या आणि ह्यांच्या हट्टापायी ना मधल्या मध्ये माझं मरण येतं. मी इथेच राहणार. आता यांनी हे लोककार्याचं व्रत हाती घेतलंय तेव्हा कदाचित वारंवार उद्या अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागेल. आणि असं असताना दरवेळेस त्यांच्या माघारी घर असं सोडून जाणं मला बरं वाटत नाही. आम्ही खंबीरपणे उभ्या राहिलो तर त्या दोघांना लढण्याचं बळ मिळेल. अगं भामे, पण सासूबाई मला नका आग्रह करू. मी इथेच राहणार. भामे, यशोदे, भामे. काकू,
बातमी ऐकली आणि रावलच नाही, धावत इकडे आले. तुमच्या काळजीनं जीव थाऱ्यावरच नव्हता. तुम्हाला बघितलं आणि आता जीवात जीव आला. हे बघा, तुमचे नवरे खूप मोठं कार्य करतायत. हा, साध्या सुध्या चोरीसाठी तुरुंगात गेलेले नाहीयेत ते. अगं, आपल्याला अभिमान वाटावा असं कार्य येते. धीरानं घ्या. आणि काही लागलं सवरलं तर मी आहे. अगदी हाक मारलीत ना तर मध्यरात्री उठून येईन. धीरानं घ्या ग पोरीनो. जप स्वतःला आणि यशोदेला पण. येते मी. आता तुमचं ठरलंच आहे म्हटल्यावर बोलण्यात काही अर्थच नाही. चला आपण कीर्तनाला जाऊ. बुवांचं कीर्तन ऐकलं की चित्त थोडं तरी थाऱ्यावर येईल. चला. काय विचित्र दैवयोग म्हणायचा हा. आपल्याच माणसांनी साथ न दिल्याची शिक्षा हे दोघे तुरुंगाच्या 4 भिंतीनाड भोगतील आणि आपण दोघी आपल्याच माणसांशिवाय घराच्या या 4 भिंतीनाड एकट्या. ती ही शिक्षाच की एकार्थी. या. आधीच हे जाडे भरडे कपडे, त्यात आता ही घोंगडी. परीक्षा कठीण आहे बळवंतराव. आणि या फरशीवर झोपायचंय म्हणजे हाड थंडीने गारठणार निश्चित. त्या 4 महिन्यात या थंडीमुळे तुमचा दमा बळावला नाही म्हणजे मिळवले. म्हणूनच म्हटले परीक्षा कठीण आहे. काय पद्धत झाली जेवण देण्याची. नशीब समजा आज ताजं शिजवलेलं अन्न मिळतंय. आता तुमच्यासाठी तुरुंगामध्ये पंचपक्वान्न मिळणार का? उद्या दिल्या ना ते गपचूप खा.
पुष्पाराव, आता याच अन्नास पंचपक्वान्न समजून काय तर यज्ञ कर्म करूया.